Cancer Healer Center, a new beginning. कुठेही नैतिकतेचं अधःपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही. थेट राजीनामा घेऊ. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार. अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा घेतलाय. माझ्याकडे 100% माहिती. करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक. बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता. विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही. ठाकरे गटाच्या पत्राला विधिमंडळाचं उत्तर. त्यामुळे ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज दाखल करणार. पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी. पीडिता आणि गाडे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं समोर. गाडेविरुद्ध पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची पीडितेला जीवे मारण्याची धमकी. काय करायचं ते कर, पण जिवंत सोड. पीडितेची दत्ताकडे याचना. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचं प्रकरण. प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांकडे मोबाईल जमा करणार. पोलिसांना चौकशीसाठीही सहकार्य करणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात जालन्यात गुन्हा. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर गुन्हा. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक. फरार 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पॉक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांविरोधात गुन्हा. आरोपींमध्ये एक अल्पवयीन. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले. सीआयडीकडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ फोटो जप्त. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांना 3 तास अमानुष मारहाण. व्हिडिओ समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केज कोर्टाकडून जामीन. सोनवणे विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीकडून आरोपपत्र दाखल नाही. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला. आजपासून आमरण उपोषणाला बसणार. 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या. मात्र अद्यापही आरोपी फरारच. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली, पण अजितदादा फिक्स आहेत. मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी. तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू. अजितदादांचीही शिंदेंना कोपरखळी. ठाण्यातल्या आनंद आश्रमासमोर दोन्ही शिवसेनेत तुफान राडा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्यातून महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ. दाढीला आम्ही हलक्यातच घेतो, वजनदार समजत नाही. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर. तर गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी पाप धुतलं जाणार नाही, अशीही टीका. मुंबईकरांसाठी मार्च महिना असह्य उकाड्याचा. मार्च ते मे दरम्यान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून बंद. रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्तानं घाट 4 दिवस बंद राहणार. पुण्यात घरांच्या विक्रीला घर. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवहारात 8% घट. 25 लाख ते 1 कोटी रुपये किमतीपर्यंतच्या घरांच्या विक्रीत घट. फेब्रुवारीत देशात 21.48 लाख कोटींचा ऑनलाईन व्यवहार. जानेवारीच्या तुलनेत मूल्य 6.5% घटलं. मात्र व्यवहारांचं प्रमाण 33% वाढलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय. भारताच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचा संघ 205 धावांवरच सर्व बाद. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नावावर 5 विकेट. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट. 4 तारखेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत, तर 5 तारखेला दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचं आव्हान. रशिया युद्धविराम करारासाठी योजना आखण्यावर ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांच्यात सहमती. युद्धविरामाची योजना अमेरिकेसमोर सादर केली जाणार. Cancer Healer Center, a new beginning.